राजाच्या पुस्तकाचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला? जुन्या करारापासून तुम्ही काय शिकला? करार म्हणजे संमती किंवा करारपत्र. नवीन करार वचन देण्याच्या खूप वर्षांपूर्वी त्याने म्हटले, समय येत आहे जेव्हा मी एक नवा करार करेन. त्याच्या लोकांबरोबर पहिल्या करारात देवाने त्यांना त्याची पवित्रता व त्यांचे पापीपण दाखविण्यासाठी अनेक नियम दिले. त्यांनी येणाऱ्या तारणाऱ्याविषयी अनेक चित्रे आणि भविष्यवाण्या सुद्धा दिल्या. जुन्या करारात संदेष्ट्यांनी भविष्यवाण्या केल्या, मशीहा राजा येईल. परंतु नवीन करारात आपण वाचतो, मशीहा राजा हा आला आहे. नवीन करारात शुभवर्तमान आहे. अरबी भाषेमध्ये त्यास इंजिल म्हणतात. दोन्ही शब्दांचा अर्थ सुवार्ता. शुभवर्तमान हे ह्या शब्दांनी सुरू होते. अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी. अब्राहामाला इसहाक झाला, इसहाकाला याकोब. प्रत्येक नावाद्वारे पवित्र शास्त्र अब्राहामापासून ते येशूपर्यंतच्या वंशजांच्या अतूट शृंखलेची नोंद करते. परमेश्वर अब्राहामाच्या वंशजाद्वारे तारणारा पाठविण्याद्वारे सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करण्याचे त्याचे अभिवचन राखणार होता. नवीन करारात 4 शुभवर्तमानाची पुस्तके आहेत. 4 का? केवळ एकच का नाही? जुन्या करारात देवाने मोशेला म्हटले, 2 किंवा 3 साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप शाबित व्हावा. त्याची कथा व संदेश निश्चित करण्यासाठी देवाने केवळ 2 किंवा 3 निवडले नाही, परंतु 4 लोकांना की मशीहाच्या जीवनाविषयी 4 वेगळे वृत्तांत लिहावे. त्यांची नावे मत्तय, मार्क, लूक व योहान आहेत. ज्याप्रमाणे 4 बातमीदार एकाच घटनेचे वृत्तांत लिहितात, प्रत्येक तीच कथा सांगतो, परंतु 4 वेगळ्या दृष्टिकोनातून. नवीन करारात एकंदर 27 पुस्तके आहेत. प्रेषितांची कृत्य पुस्तक लूकद्वारे लिहिले गेले आहे. ते मशीहाने त्याचे सेवाकार्य पूर्ण केल्यावर काय घडले ते सांगते. देवाने पौल, पूर्वीचा एक आतंकवादी, याकोब व यहुदा, येशूचे सावत्र बंधू, आणि पेत्र व योहान, मासे धरणारे, यांना प्रेरित केले की उरलेला नवीन करार लिहून काढावा. प्रत्येक पुस्तक जे सर्वजण त्यास प्रेम करतात त्यांच्यासाठी राजा व त्याच्या योजनेविषयी अधिक आणि अधिक प्रकट करतात. येथे आता त्याची उरलेली कथा आहे. आता वेळ झाली होती. हजारो वर्षांच्या तयारीनंतर परमेश्वर अभिवचन दिलेला तारणारा मशीहा राजा जगात आता पाठविणार होता. परंतु तो कोण असेल आणि तो कसा येईल? यहुदा प्रदेशच्या हेरोद राजाच्या समयी देवाने नासरेत गालिलमधील एका नगरास एक कुमारी, जी एक मनुष्य ज्याचे नाव योसेफला वाग्दत्त झाली होती, जो दाविदाचा वंशज होता, तिच्याकडे देवदूत गब्रिएलला पाठवले. त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूताने तिला म्हटले, भिऊ नको मरिये, तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे. तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला पूर्वज दावीद याचे राजासन देईल, आणि तो युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. हे कसे होईल? मरियेने देवदूताला म्हटले, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. गब्रिएलने येशूला देवाचा पुत्र का म्हटले? काही लोक विचार करतात, ह्या शब्दाचा अर्थ हा आहे की देवाने एक पत्नी घेतली आणि एका पुत्राला जन्म दिला. तोच काय तो याचा अर्थ नाही. जर तुम्ही आफ्रिका खंडातून असाल तर काही कदाचित तुम्हाला आफ्रिकेचा पुत्र असे म्हणतील. याचा अर्थ हा होतो काय की आफ्रिकाने विवाह केला आणि त्याचा एक पुत्र झाला? नाही, याचा अर्थ तुम्ही आफ्रिकेहून येता. मशीहाला देवाचा पुत्र म्हटले आहे कारण तो देवापासून आला. तो आदामाच्या पापाने वाईट झालेल्या कुटुंबात आला, परंतु त्यापासून त्याचा उगम झाला नाही. तोच प्रारंभापासून शब्द, जीव व देवाचा पुत्र आहे. प्रारंभामध्ये शब्द अगोदरपासून अस्तित्वात होता. तो देवाबरोबर होता आणि तो देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याज वाचून झाले नाही. शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले,
ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते. आदामाने मनाई केलेले फळ खाल्ले त्या दिवशी देवाने दिलेले आश्वासन तुम्हाला आठवते काय? देवाने घोषणा केली की स्त्रीचे वंशज सर्पाचे डोके ठेचेल. आश्वासित वंशज हे आता एका कुमारी मुलीच्या गर्भात होते. तो सर्पाचे डोके कसे ठेचेल जो दिसतच राहील. नासरेत उत्तरीय पॅलेस्टाईन सीमेवरील एका नगरामध्ये राहणारा एक सुतार योसेफशी मरिया विवाहबद्ध झाली होती. मरिया व जोसेफ हे दोघेही यहुदी होते. त्यांची वंशावळी राजा दावीद आणि अब्राहमापर्यंत जात होती. योसेफ हा एक मुकुटमंडित राजकुमार असू शकला असता, परंतु त्याचा प्रदेश हा रोमनद्वारे शासित होता. रोमन सैनिक रस्त्यावर पहारा ठेवून होते. यहुदी ज्यांच्या राजद्रोहाची शंका केली जात होती त्यांना अटक केली जात व वधस्तंभी मारले जात होते. कर वसूल करणारे लोकांना लुटत होते. जीवन हे कटुमय होते. परंतु योसेफ हा उल्लसित होता. लवकरच तो मरियेस त्याची पत्नी म्हणून घेणार होता. त्याने एक ठिकाण तयार करण्यासाठी परिश्रम घेतले जेथे ते विवाहानंतर एकत्र राहू शकणार होते. मग एके दिवशी त्याने एक धक्कादायक बातमी ऐकली. मरिया गर्भवती आहे. योसेफला कसे वाटले असा तुम्ही विचार करता? असे दिसते की मरिया ही त्याच्याबरोबर अविश्वासू होती. योसेफला मनस्ताप झाला, परंतु योग्य गोष्ट करावी असे त्यास पाहिजे होते. म्हणून त्याने मागणी गुपचूप मोडण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला मरियेस लज्जित करावयाचे नव्हते. जेव्हा त्याने असा विचार केला तो गाढ झोपी गेला आणि प्रभूचा दूत त्या स्वप्नात प्रगट झाला. योसेफ, दाविदाच्या पुत्रा, देवदूताने म्हटले, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करावयाला भिवू नको, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारेल. हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इम्मानुएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. योसेफाचा शोक आनंदात बदलला. काय हा सन्मान! मरिया ही अभिवचन दिलेल्या मशीहाची आई होणार आणि तो योसेफ हा बाळाचा कायदेशीर पालक होणार. पवित्र मशीहाला एक मानवी आई असणार, परंतु मानवी पिता असणार नाही. त्याचे नाव हे येशू असेल. या नावाचा अर्थ प्रभू तारण करतो किंवा सरळपणे तारणारा. झोपेतून उठल्यावर योसेफाने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या स्त्रीचा स्वीकार केला, तरी ती पुत्र प्रसवेपर्यंत त्याची व तिची ओळख झाली नव्हती. त्याने त्याचे नाव येशू ठेविले. या सर्व गोष्टीमध्ये देवाचा हात होता. 700 वर्षांपूर्वी संदेष्टा मीखाने मशीहा राजाचा बेथलेहेम, जे राजा दाविदाचे प्राचीन नगर होते, त्यामध्ये जन्म होईल याचे भाकीत केले होते. परंतु तेथे एक समस्या होती. मरिया व जोसेफ हे नासरेथमध्ये राहत होते. उत्तरेकडे 3 दिवसांच्या प्रवास अंतरापर्यंत. पवित्र शास्त्र हे कसे पूर्ण होईल? देवाला सर्व काही नियंत्रणात होते. मरियेने बाळास जन्म देण्यासाठी जेव्हा वेळ जवळ आली होती, रोमन सम्राट कैसर औगुस्तने आदेश जारी केला की साम्राज्यातील सर्व प्रजेने त्यांच्या पूर्वजांच्या नगरास एकदा जावे की कर भरण्यासाठी नाव नोंदणी करून यावे. म्हणून योसेफ व पूर्णपणे गर्भवती मरिया यांनी नासरेथ ते बेथलेहेमचा प्रवास केला. जेव्हा ते तेथे होते, बाळाचा जन्म होण्याची वेळ आली आणि तिने तिच्या प्रथम बाळाला, एका पुत्राला जन्म दिला. तिने त्याला बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजविले, कारण त्यास उतार शाळेत जागा नव्हती. तेथे बेथलेहेममध्ये थकलेल्या प्रवाशांमुळे अत्यंत गजबज झाली होती. नगरात कर भरण्यास नाव नोंदणी करण्यास तेथे स्त्रीकडून अभिवचन असलेल्या वंशजाचा जन्म झाला. शुभवर्तमान त्या घटनेची नोंद अचूकपणे करते. ती आपला प्रथम पुत्र प्रसवली. आईच्या बाजूने बाळ हे मरियेचा नवीन जन्मलेला पुत्र होता, परंतु त्याच्या पित्याच्या बाजूने तो देवाचा सार्वकालिक पुत्र होता. तोच शब्द ज्याद्वारे देवाने जग निर्माण केले, तीच वाणी अग्निमय सिनाय पर्वतावरून गरजली होती, ती आता बाळाच्या हळुवार रडण्याने ऐकली जाऊ शकत होती.
आणि तो कोठे जन्मला? राजवाड्यात नाही, दवाखान्यात नाही, एखाद्या उतार शाळेत सुद्धा नाही. स्वर्गाकडील राजा हा तेथे जन्मला जेथे लहान कोकरे जन्म घेतात. गोठ्यामध्ये चारा ठेवण्याची कुंडी त्याचा बिछाना होता. हा देवाच्या योजनेचा सर्व भाग होता. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. परंतु त्याच्या पुत्राच्या आगमनाच्या सन्मानासाठी काही प्रकारचा उत्सव परमेश्वर आयोजित करू शकत नव्हता काय? तो करू शकला असता. मशीहाच्या पृथ्वीवर येण्याची बातमी देवाने प्रथम कोणाला ओळख करून दिली? सम्राटास काय? श्रीमंत आणि प्रसिद्ध जणास काय? धार्मिक पुढाऱ्यास काय? नाही. रोमांचक बातमी प्रथम ज्यांनी प्राप्त केली ते गरीब मेंढपाळ होते. पुरुष जे कोकरे पालन करीत होते की यरुशलेममध्ये मंदिराच्या वेदीवर बलिदान करावेत. शेतामध्ये राहणारे ते मेंढपाळ होते. रात्रीच्या वेळी त्यांच्या कळपांवर लक्ष ठेवून होते. प्रभूचा दूत त्यांना प्रगट झाला आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यांस म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण हीच की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हास आढळेल. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती, त्यांजवर त्याचा प्रसाद झाला आहे. मग असे झाले की देवदूत त्यांपासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकांस म्हणाले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली जी ही गोष्ट प्रभूने आपल्यापर्यंत कळविली ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. तो मरिया, योसेफ व गव्हाणीत निजविलेले बालक ही त्यास आढळली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बालकाविषयी देवदूताने जी गोष्ट त्यास सांगितली होती ती त्यांनी कळविली. मग सर्व ऐकणाऱ्यांनी त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींविषयी आश्चर्य केले. काय ती गोष्ट जी मेंढपाळांना सांगावयाची होती? तारणारा जन्मला आहे, आम्ही त्यास पाहिले आहे, आम्ही त्यास स्पर्श केला आहे. देवदूतांनी आम्हाला सांगितले की तो ख्रिस्त प्रभू आहे. देवदूतांच्या सैन्याने आकाश भरून गेले होते. रात्र ही दिवसाप्रमाणे होती. मशीहा हा आला आहे, तो येथे आहे, तो येथे आहे. काही लोकांनी मेंढपाळांच्या संदेशावर विश्वास ठेवला, अधिकतर लोकांनी ठेवला नाही. परंतु विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, राजा ज्याच्या जन्माद्वारे जगाचा इतिहास 2 विभागात वेगळा झाला होता, जो आता मानवी वंशात मिळाला होता. मग सुंतेचा 8वा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेविले. हे तर तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेविले होते. गव्हाणीत येशूचा जन्म झाल्यावर योसेफाने त्याच्या कुटुंबासाठी राहण्याची योग्य व्यवस्था केली. एके दिवशी काही उत्साही मागी ज्ञानी लोक जे ताऱ्यांचा अभ्यास करतात यरुशलेमेत आले. एका विशेष ताऱ्याद्वारे मार्गदर्शित ही मनुष्ये दूरवरील पारस देशाहून नवीन जन्मलेल्या राजाच्या शोधात आली होती. या ज्ञानी मनुष्यांना एक प्रश्न व एक उद्देश होता. यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरुशलेमही घाबरली आणि त्याने लोकांचे सर्व व शास्त्रीयांसमोरून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेहेमात, कारण संदेश त्यांच्याद्वारे असे लिहिले आहे. तेव्हा हेरोदाने मागे लोकांस गुप्तपणे बोलावून घेतले आणि त्यास बेथलेहेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करेन. राजाचे हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला. घरात जाऊन त्यांनी बालकास त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले.
पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्या स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वदेशास गेले. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यास घेऊन मिसर देशास पळून जा, आणि मी तुला तेथून जाण्यास सांगेन तोपर्यंत तेथे आहेस, कारण बालकाचा घात करावयास हेरोद त्याचा शोध करणार आहे. हेरोदाने बालकाचा खून करण्याचा प्रयत्न केला. यरुशलेम येथील लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, परंतु मागी ज्यांनी रखरखीत रान पार केले की त्यास शोधावे, त्याची उपासना करावी, आणि त्यांनी राजाला बक्षिसे दिली, सोने, ऊद, गंधरस. गंधरस का? ह्या ज्ञानी लोकांना ठाऊक होते काय की येशू मरण्यासाठी जन्मला आहे?